दोन्ही शिवसेनेत नावावरून जुंपली. ठाकरेंकडून शिंदेंचा एसनशी असा गट उल्लेख करत गद्दार असल्याचा टोला, तर ठाकरेंकडून जनमताचा अपमान, शिंदेंच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची सौगाते सत्ता, सौगाते मोदी किटवरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. हिंदुत्वावरूनही फटकारलं, तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे आधारस्तंभ, भाजपचा पलटवार. मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळतंय. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, तर तो अधिकृत बॅनर नसल्याचं मनसेचं स्पष्टीकरण. दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा, वडिलांच्या वकिलांचा दावा, नार्को टेस्टसाठी वडील तयार, वकिलांची माहिती, तर उद्धव ठाकरेंचा बोलण्यास नकार. वाघ्या पुतळ्याच्या वादावर तज्ज्ञांची समिती नेमावी, होळकरांचा सरकारला सल्ला, तर वाघ्यावरून पेटवापेटवी करण्याआधी अरबी समुद्रातल्या शिवरायांचं काय झालं ते सांगा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येचे आरोपी सुदर्शन घुलेची कबुली, खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं केला खून, प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्याच्या रागातनं रचला कट. देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं, सुरेश धसांचं नाव न घेता मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, तर धागेदोरे मुंडेंपर्यंत जात आहेत म्हणून कराडऐवजी घुले म्होरक्या का, दमानी यांचा हल्लाबोल. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली, पीडितेची राज्य सचिवांकडे पत्राद्वारे तक्रार. इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची पोलिसांकडे कबुली, मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य, उद्या कोर्टामध्ये हजर करणार. भारत ही काही धर्मशाळा नव्हे, अमित शहानी लोकसभेत ठणकावलं, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्यांना भारतात प्रवेश नसल्याचं केलं स्पष्ट. ओला उबरच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पुढाकारात लवकरच सहकारी टॅक्सी योजना, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.